महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मवर्गाला उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, मिलिंद प्रश्न या ग्रंथामधील मेंढक प्रश्न या चतुर्थ खंडातील भाग आणि यातील प्रकरण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर या मेंढक प्रश्नामध्ये जे काही गूढ प्रश्न आहेत, तर या गूढ प्रश्नांचा उल्लेख या ठिकाणी राजा मिलिंदाद्वारा भंते नागसेनांना प्रश्न विचारून त्याची उकल करून घेण्याचा या ठिकाणी राजा मिलिंद प्रयत्न करतो आहे। तर असे अनेक गूढ प्रश्न आलटून पालटून विचारलेले आणि दोन्ही त्याच्या दोन जे बाजू आहेत त्या दोनही बाजू प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळते। हे असं असेल तर असं का नाही आणि ते तसं नसेल तर असं का नाही, अशा पद्धतीचे या ठिकाणी हे प्रश्न आलेले आहेत। तर आता हे जे पुढचं प्रकरण आहे, रुद्धिबल दर्शन प्रश्न, तर या ठिकाणी 4 रिद्धिबलांचा उल्लेख आलेला आहे। तर भंते नागसेन राजाला म्हणतात की भगवंतांनी असे म्हटलेले आहे की हे आनंद, तथागतांनी 4ही रुद्धिपदांना प्राप्त केलेले असते, त्याचा पूर्णपणे अभ्यास केलेला असतो, त्यांच्यामध्ये 4ही रुद्धिपदांचा विस्तार पूर्णपणे झालेला असतो व त्यांनी 4 रुद्धिपदाचे अनुष्ठान पूर्णपणे केलेले असते, त्यांना 4ही रुद्धिपदांचा चांगल्या प्रकारे परिचय झालेला असतो, म्हणून त्यांचा विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो। म्हणूनच तथागत आपल्या इच्छेप्रमाणे पूर्ण कल्पापर्यंत किंवा उरलेल्या कल्पापर्यंत जिवंत राहू शकतात। कशाच्या आधारे? तर रिद्धिबलाच्या आधारे। हे जे काही 4 रुद्धिबल या ठिकाणी सांगितलेले आहे, तर अगोदर आपण रुद्धिबल म्हणजे काय, नाही का, तर अतिशय महत्वाचा हा जो काही विषय या ठिकाणी आलेला आहे, तथागतांना 4 रिद्धिपद प्राप्त आहेत, नाही का, आणि म्हणून त्या आधारे ते आपल्या इच्छेप्रमाणे एक पूर्ण कल्पापर्यंत किंवा उरलेल्या कल्पापर्यंत जिवंत राहू शकतात। आता कल्प म्हणजे काय या संदर्भामध्ये स्पष्टीकरण मला वाटतं मी त्या दिवशी सांगितलेलं आहे। तर 10 बाय 10 किलोमीटर बाय 10 किलोमीटरचा एवढा मोठा बॉक्स असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण सरसोचे दाणे टाकले, म्हणजे 100 वर्षानंतर एक दाणा काढला तर तो बॉक्स ज्यावेळेस खाली होईल ते म्हणजे एक कल्प, असं जे काही उल्लेख आपल्याला आपल्या साहित्यामध्ये वाचायला मिळतात। तर असो, तर आपल्या इच्छेप्रमाणे ते एक कल्पापर्यंत थांबू शकतात, असा काहीसा उल्लेख आपल्या बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला आढळून येतो। मग त्याप्रमाणे आता दुसरा उल्लेख आढळून येतो की ते 3 महिने संपल्यानंतर तथागत परिनिर्वाणाला प्राप्त होतील। तर मग त्यांनी जर रिद्धिपदांना प्राप्त केलेले आहे आणि ते जर आपल्या इच्छेप्रमाणे पूर्ण कल्पापर्यंत जिवंत राहू शकत असतील, तेव्हा मग 3 महिने संपल्यानंतर तथागत परिनिर्वाणाला प्राप्त होतील हे म्हणणे असत्य ठरते। मग काहीतरी एक बरोबर असेल, एकतर ते एक कल्पापर्यंत थांबतील, नाहीतर मग 3 महिने थांबतील। मग जर ते आपल्या रिद्धिबलाने एक कल्पापर्यंत थांबू शकत असतील तर मग 3 महिन्यानंतर त्यांना परिनिर्वाण प्राप्त होणार आहे हे जे म्हणणे आहे ते असत्य ठरते। तर त्याचप्रमाणे यापुढे 3 महिने संपल्यानंतर
तथागत परिनिर्वाणाला प्राप्त होतील हे जर बरोबर असेल तर मग त्यांनी रिद्धिपद प्राप्त झालेले आहे आणि त्या आधारे ते पूर्ण कल्प किंवा उरलेल्या कल्पापर्यंत जिवंत राहतील हे म्हणणे असत्य ठरते. आणि मग तथागत कधीही काही निरर्थक बोलत नाही. तथागतांचे बोलणे हे निष्प्रयोजन नसते, तर ते वास्तवावर आधारित असते. तर अशा पद्धतीनं हा जो काही उभय कोटीचा प्रश्न राजांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाचं मी योग्य पद्धतीनं त्याला आपण स्पष्ट करावं है ना, जेणेकरून इतरांची जी काही मतं आहेत त्याचं खंडन करता यावं, अयोग्य मताचं खंडन करता यावं. अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी राजा मिलिंदाने द्वंते नागसेनासमोर ठेवलेला आहे. तर आपण ज्यावेळेस 37 बोधी पक्षीय धर्म हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्यामध्ये 4 स्मृती प्रस्थान येतात. सतीपठ्ठाण ज्याला आपण म्हणतो ते येतात, ते 4. मग येतात 4 सम्यक प्रधान, नंतर 4 रिद्धिपाद, नंतर येतात 5 इंद्रिय, श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी आणि प्रज्ञा. हे 5 धर्मेंद्रिय ज्याला म्हणतो, त्याला आपण 5 बल सुद्धा म्हणतो. हे 5 बल हे सुद्धा 37 बोधीपक्षीय 37 बोधीपक्षीय धर्मामध्ये येतात. त्यानंतर सप्तबोधांग येतात, 7 बोधांग, स्मृती, धम्म, विचय, वीर्य, प्रीती, प्रक्षब्धी, समाधी आणि उपेक्षा. यावर आपण विश्लेषण केलेलं आहे. तर हे सप्तबोधांग सुद्धा 37 बोधीय पक्षीय धर्मामध्ये येतात. आणि मग येतात आर्य अष्टांगिक मार्ग, आर्यो अष्टांगिको मग्गो. तर एकंदरीत याची जर आपण बेरीज केली तर हे 37 बोधी पक्षीय धर्म म्हणून या ठिकाणी आपल्या बौद्ध साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. तर या संपूर्ण बोधी पक्षीय धर्मामध्ये तथागत परिपक्व असतात. तथागताने संपूर्णपणे ते आत्मसात केलेलं असते आणि त्यातले जे 4 रिद्धिपाद आहेत त्यामुळे एक प्रकारे विशेषत्वानं त्यांना काही बल ना, त्यांना काही पद प्राप्त झालेलं असते. तर हे 4 रिद्धिपाद या ठिकाणी याचा जो काही उल्लेख आलेला आहे त्याचा उल्लेख, तर या 4 रिद्धिपाद म्हणजे याला संतपदाचा मार्ग म्हटलेला आहे, शांतीचा मार्ग, आश्चर्यजनक शांती, ज्याला आपण निर्वाणिक अवस्था याचं ज्यावेळेस आपण वर्णन करतो त्यामध्ये ना, तर अतिशय शांतीची अशी अवस्था, अतिशय आनंदाची अशी अवस्था, परम सुखाची अशी अवस्था, असं आपण त्याला डिफाईन करत असतो, आहे की नाही. आणि या निर्वाणामध्ये एक प्रकारे अद्भुत अशी क्षमता त्या व्यक्तीमध्ये विकसित होत असते, है ना. अनेक प्रकारच्या शक्ती त्याला प्राप्त होत असतात, त्याची क्षमता अतिशय विकसित झालेली असते, है ना. तर हे जे रिद्धिपाद आहे या रिद्धिपादामुळे चित्त एकाग्र होऊन माणूस अत्युच्च अशा अवस्थेला प्राप्त करून घेतो आणि त्याद्वारे तो काही म्हणजे स्वतःसाठी शक्ती प्राप्त करून घेत असतो. तर भगवंतामध्ये किती साऱ्या शक्ती होत्या, किती साऱ्या त्यांच्यामध्ये ते बल होतं, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर हे जे काही 4 रिद्धिपाद आहे हे त्याच पद्धतीचे रिद्धिपाद आहे आणि ते धम्ममार्गावर आरूढ असणारा व्यक्ती, बुद्धत्वाकडे वाटचाल करत असणारा व्यक्ती, तर तो आपल्या प्रयत्नांनी हे सर्व प्राप्त करून घेत असतो. तर त्यामध्ये पहिल्या रिद्धिपादाचा जो उल्लेख येतो तो येतो छंद समाधी प्रधान संस्कार समन्वागत रिद्धिपाद. ते मोठे मोठे शब्द आहेत आणि ते मोठे मोठे शब्द ते काही आपल्याला लक्षातही राहत नाही आणि त्याचा अर्थही बरोबर काही होत नाही, समजून येत नाही. मग आपण थोडंसं समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. माझ्यासाठी काही एवढं सोपं नाही आहे, परंतु मी प्रयत्न करतो आहे. तर पहिलं रिद्धिपादाचं पहिलं अंग आहे छंद समाधी प्रधान संस्कार समन्वागत रिद्धिपाद. या शब्दामध्येच बरेच काही अर्थ दडलेले आहेत, शब्दामध्येच अर्थ दडलेले आहेत. छंद समाधी प्रधान, समाधी आहे आणि समाधी ही प्रधान आहे, ध्यान हे प्रधान आहे.
मनाची एकाग्रता हे प्रधान आहे. आणि अशा या समाधी प्रधान असलेल्या ज्या काही बाबी आहेत किंवा जे काही प्रयत्न आपण त्यासाठी करतो आहे, त्यातून आपल्याला काही रिद्धिपद प्राप्त होत असते, काही शक्ती प्राप्त होतात है ना, काही विशेष आपल्याला प्राप्त होते. आणि मग हे करीत असताना त्यामध्ये प्रमुख काय आहेत, तर प्रमुख आहे छंद. छंद समाधी प्रधान असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस इथे जे काय आहे ते प्रधान काय आहे, तर छंद प्रधान आहे. या सगळ्या ध्यानांगाच्या अवस्था आहे. ध्यानांग ज्यावेळेस विकसित होत जातात त्या ध्यानांगाच्या विकासातून आपल्याला बरंच काही प्राप्त होत असते. आणि या ध्यानांगाचा विकास करण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्यामध्ये समाधीच्या अवस्थेमध्ये छंदाची गरज असते. इथे छंद प्रधानता ठेवून आपण समाधी साधण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यामध्ये प्रधान जे असते, प्रधानता ही छंदाची असते. आता आपल्या प्रत्येकाला काही ना काही छंद जडलेला आहे. कोणाला गाण्याचा छंद आहे, कोणाला उपन्यास वाचण्याचा छंद आहे, कोणाला पेंटिंगचा छंद आहे की नाही. आणि मग ज्याला ज्याला जो जो छंद जडलेला असतो तो त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्तानं ना छंद जडलेला असतो आणि म्हणून तो छंद त्याला त्याचं चित्त त्या छंदामध्ये एकत्र करण्यासाठी मदत करीत असते. एखाद्याला पेंटिंगची आवड आहे, तो त्याचा छंद आहे, तो त्याचा छंद असल्यामुळे मोठ्या आवडीनं तो नाही का तो पेंटिंग करतो. म्हणजे तिथे कुठेही निरुत्साहाची भावना नसते, तिथे काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं आहे अशी त्याची भावना नसते. तर तो मुळात त्याच्यामध्ये डुबून गेलेला असतो, पूर्णपणे समाविष्ट झालेला असतो आणि पूर्णपणे आपल्या संपूर्ण भावना ओतून तो ती पेंटिंग करण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याचा आवडीचा विषय असतो, कारण त्याच्यामध्ये त्याचा छंद आहे तो विकसित झालेला असतो. म्हणून छंदाला काय म्हटलेलं आहे, काहीतरी करण्याची इच्छा. मग आता काहीतरी म्हणजे नेमकं काय आहे की नाही. आणि मग काहीतरी मग ते निश्चित असलं पाहिजे. काय ते जर निश्चित नसेल तर मग त्याला आपण छंद म्हणू शकत नाही. तर अशा पद्धतीनं हा जो काही छंद असते तो छंद काया वाचा आणि मनाच्या पातळीवरचा असते. काया वाचा आणि मनाच्या पातळीवरचा आपलं संपूर्ण अस्तित्वानिशी आपण त्या छंदामध्ये डुबून जात असतो है ना, गर्क होत असतो, विलीन होत असतो है ना, समाविष्ट होत असतो अशा पद्धतीनं. तर आपले जे काही छंद आहेत तर त्या छंदामुळे नाही का असं म्हटलेलं आहे की आपला छंद आपल्याला बँक लुटायला भाग पाडू शकतो आणि बुद्धत्व प्राप्तीसाठी सुद्धा म्हणजे प्रवृत्त करू शकतो. दोनही बाबी होऊ शकतात. कुठला छंद कोणाला कसा जडलेला असेल आपल्याला काय माहित नाही, म्हणून कोणाला कोणताही छंद जडू शकतो है ना. आणि म्हणून हा जो छंद आपल्याला बँक लुटायला भाग पाडू शकतो आणि बुद्धत्व प्राप्तीसाठी प्रेरित करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदतगार साबित होऊ शकतो. आणि म्हणून आपण बघतो की छंदाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. छंदाचे दोन प्रकार आहेत. आपण नेहमीच जे निवरणांचा अभ्यास करतो त्या निवरणामध्ये पहिलंच निवरण येते कामछंद. कामछंद आणि दुसरं धर्मछंद. तर कामछंद आपल्याला भवचक्रामध्ये ढकलते है की नाही. कामछंद आपल्याला कुठे ढकलते, भवचक्रामध्ये ढकलते, दुःखामध्ये लोटते. आणि धर्मछंद आपल्याला ऊर्ध्वगामी चक्राकार मार्गाकडे घेऊन जातो, विमुक्तीकडे घेऊन जातो, निर्वाणाकडे घेऊन जातो. आणि म्हणून आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपल्याला कोणता छंद विकसित करायचा आहे. छंदाशिवाय होत नाही ना. एखाद्याला छंद लागते म्हणतो ना आपण, छंदाशिवाय कोणत्याही गोष्टी घडून येत नाही. आणि ज्या वेळेस एखाद्या माणसाला छंद लागते त्यावेळेस तो ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी जीवापाड मेहनत करतो, पूर्ण अस्तित्वानिशी तो ती प्राप्त करून घेण्याच्या ईर्षेने पेटतो. म्हणजे त्याला प्राप्त करण्यासाठी तो धडपड करतो है ना, पूर्ण आपली शक्ती ओतून त्या ठिकाणी काम करतो. म्हणून छंद असणं आवश्यक आहे. छंद नसेल तर मग त्या माणसाच्या जीवनामध्ये काहीही उरत नाही.
म्हणून प्रत्येक माणूस काही ना काही छंद जोपासतो आहे ना, तो त्याचा आवडीचा विषय असतो, तो त्याच्या निवडीचा विषय असतो. आणि म्हणून धम्म मार्गावर आरूढ होत असताना आपण जो काही छंद जोपासतो तो कामछंद नव्हे तर तो धर्मछंद असायला हवा. आणि कामछंदाकडून धर्मछंदाकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपला विकास जो आहे तो ऊर्ध्वगामी होत असतो, निर्वाणाच्या दिशेनं होत असतो, मुक्तीच्या दिशेनं होत असतो, विमुक्तीच्या दिशेनं होत असतो, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं हा जो काही छंद आहे तो आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत सिद्ध होत असते, आहे की नाही. तर आपल्या मनामध्ये जे काही अकुशल विचार आहे त्या अकुशल विचारांना आपण दूर करत जातो है ना. आणि जे विचार आता उत्पन्न झालेले नाही अशा विचारांना सुद्धा आपण रोखठाम करण्यासाठी प्रयत्नरत असतो है ना. आणि या प्रयत्नातून एखादा भिक्षू किंवा एखादा उपासक किंवा कोणीही असो अशा पद्धतीच्या समाधी भावनांचा विचार करत करत तो लोकीय भावनेतून लोकोत्तर भावनेमध्ये, लोकीय स्थितीमधून लोकोत्तर स्थितीमध्ये. तर आपण बघितले 4 रूप ध्यानाच्या अवस्था, 4 अरूप ध्यानाच्या अवस्था, या सगळ्या अवस्था आपल्याला लौकिक भावनेतून लोकोत्तर भावनेकडे घेऊन जात असतात है ना. आता आपण कामछंदामध्ये पडलेलो आहोत म्हणजे लौकिक पातळीवर आहोत. आपला हा जो कामछंद जेव्हा धर्मछंदामध्ये परावर्तित होते तेव्हा आपण लोकोत्तर भावनेमध्ये प्रवेश करतो, लोकोत्तर जगामध्ये प्रवेश करतो ना. तर आपल्या मनाची ही जी काही अवस्था आहे ती धर्मछंदामध्ये स्थापित होते. म्हणून ही जी काही समाधी आहे ती छंद ना, तिथे प्रधान जे आहे प्रधानता घेऊन आलेली आहे. कशाची? छंदाची प्रधानता घेऊन आलेली आहे. आणि या छंदाच्या प्रधानतेमुळे आपण अधिक उपयुक्त अशा पद्धतीची समाधी ना, अधिक प्रभावी अशा पद्धतीच्या समाधीच्या अवस्था आपण प्राप्त करत जातो आणि लौकिक भूमीमधून आपण लोकोत्तर भूमीमध्ये प्रवेश करतो है ना. तर त्यालाच आपण प्रथम ध्यानाची अवस्था, द्वितीय ध्यानाची अवस्था, तृतीय ध्यानाची अवस्था, ह्या अवस्थांमध्ये आपण काहीतरी उच्चतम अवस्था आपल्या मनाची प्राप्त करून घेत असतो है ना. मी यालाच म्हणतात रिद्धिपादाची भावना. तर असे हे 4 रिद्धिपाद या ठिकाणी सांगितलेले आहे, ज्यामध्ये पहिला रिद्धिपाद आहे तो छंद प्रधान आहे. छंद समाधी प्रधान संस्कार समन्वागत रिद्धिपाद. मग दुसरं जे रिद्धिपाद या ठिकाणी सांगितलेलं आहे ते दुसरं रिद्धिपाद आहे वीर्य समाधी प्रधान संस्कार समन्वागत रिद्धिपाद. तर यामध्ये समाधी प्रधान, तर समाधीच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जे प्रमुख भूमिका आहे ते कशाची आहे तर वीर्याची आहे. वीर्य इथे प्रधानता कशाची आहे समाधीमध्ये? या समाधीमध्ये वीर्याची प्रधानता आहे. तर वीर्य आपल्याला माहित आहे, वीर्य उत्साह, दृढ निश्चय, संकल्प, काहीतरी करण्याचा आपण ज्यावेळेस दृढ निश्चय करतो, संकल्प करतो, शक्ती लावतो, ताकद लावतो, त्याला वीर्य म्हटलेलं आहे ना. उत्साह, ताकद, बळ, वीर्य, ही वीर्याची प्रधानता या समाधी प्रधानामध्ये, दुसऱ्या समाधी प्रधानामध्ये असते. समाधी प्रधान याच्यामध्ये वीर्य ही वीर्याची प्रधानता असते है ना. तर आपण बघितलं की प्रत्येक गोष्टीसाठी वीर्य लागते. विशिष्ट धर्म मार्गावर आरूढ होण्यासाठी वीर्याची अत्यंत मोठी गरज आपल्याला भासत असते. कारण वीर्याशिवाय आपण काही चांगलं निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून वीर्याची ज्यावेळेस आपण डेफिनेशन करतो, व्याख्या करतो, तेव्हा कुशल कार्य करण्यासाठी लागणारा मनाचा उत्साह यालाच आपण वीर्य म्हणतो है की नाही. तर जे प्राप्त करायचं आहे त्यासाठी वीर्याची गरज असते. पहिलं छंदाची गरज आहे, दुसरं वीर्याची गरज आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या समाधीच्या अवस्थामध्ये चित्ताची एकाग्रता प्राप्त करत करत, त्यासाठी पराक्रम करत करत, त्यासाठी उत्साहाने, चिकाटीने, धैर्याने, बळाने है ना, अतिशय मेहनतीने आपण ह्या सगळ्या समाधीच्या अवस्थांमध्ये कार्यरत असतो.
अशा पद्धतीने जेव्हा आपण समाधीच्या अवस्थेमध्ये कार्यरत असतो त्यामध्ये वीर्याची प्रधानता असते आणि त्या वीर्याच्या प्रधानतेमुळे आपल्याला जे काही समाधीमध्ये लाभ प्राप्त होतो, वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता ह्या मानसिक अवस्थांमध्ये आपण लीन होतो. या मानसिक अवस्था आपण प्राप्त करत जातो. उच्चतम अशा मानसिक अवस्था ज्या काही प्राप्त करतो त्यातून आपल्याला बरेचसे फायदे होतात किंवा बरेचसे बल आपल्यामध्ये उत्पन्न होत असतात. याला रिद्धिपाद म्हटलेलं आहे, है की नाही? तर हे दुसरं रिद्धिपाद आहे ज्यामध्ये वीर्याची प्रधानता आहे आणि म्हणून त्याला संक्षिप्तमध्ये आपण वीर्य रिद्धिपाद सुद्धा म्हटलेलं आहे. तर या ज्या काही अवस्था आहेत त्या आपल्याला लोकोत्तर भूमीमध्ये आपल्याला घेऊन जातात. लोकोत्तर भूमीमध्ये आपल्याला घेऊन जातात. अशा या लोकोत्तर भूमीमध्ये आपल्या ज्या काही मिथ्या दृष्टी आहेत त्या गळून पडतात. आता आपण अनेक मिथ्या दृष्टीमध्ये फसलेलो आहोत, चुकीच्या दृष्टिकोनामध्ये फसलेलो आहोत, वेगळ्या विश्वासांमध्ये फसलेलो आहोत, है ना? वेगवेगळ्या धारणांमध्ये आपण फसलेलो आहोत ज्या मिथ्या आहेत, या सत्यावर आधारित नाहीत, है ना? कारण त्या पद्धतीची दृष्टी स्वतः आपल्यामध्ये विकसित झाली नसल्यामुळे आपण सगळे मिथ्या दृष्टीमध्ये फसलेलो आहोत. पण मग ज्या वेळेस धर्मदृष्टी आपली विकसित होते आणि ते ध्यानामुळे होत असते आणि ध्यान त्याच्यामध्ये छंदाची प्रधानता पाहिजे, वीर्याची प्रधानता पाहिजे. छंद असेल तर ध्यानांग विकसित होतात, वीर्य असेल तर ध्यानांग विकसित होतात आणि त्या ध्यानांगाच्या विकासामुळे आपली जे काही मिथ्या दृष्टी आहे त्या मिथ्या दृष्टीचा ऱ्हास होतो, प्रहाण होते, है ना? त्या मिथ्या दृष्टी संपतात आणि धर्मदृष्टी विकसित होते. सत्याला जाणण्याची दृष्टी आपल्यामध्ये विकसित होते, है की नाही? त्यालाच आपण सम्यक दृष्टी असं अष्टांगिक मार्गाचं जे काही अंग आहे ते विकसित होते, हे नाही? जसं आहे तसं पाहण्याची दृष्टी, यालाच म्हटलेलं आहे सम्यक दृष्टी. तर या ध्यान भावनामुळे आणि या ध्यान भावनामुळे या सगळ्या गोष्टींची जी काही प्रधानता आहे त्या प्रधानतामुळे आपल्याला रिद्धिबल प्राप्त होते, है ना? असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर आपल्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते आणि ही जी काही सम्यक दृष्टी आहे ती शेवटी आपल्याला निर्वाणाकडे घेऊन जात असते. आपल्यातला कामछंद तो नष्ट होतो, धर्मछंद विकसित होतो, मिथ्या दृष्टी जी आहे ती नष्ट होते आणि सम्यक दृष्टीचा उदय होतो आणि या सम्यक दृष्टीच्या माध्यमातून आपल्याला निर्वाण पद प्राप्त करणं सुकर होत असते, है ना? ते आपण प्राप्त करून घेत असतो आणि अशा पद्धतीनं आपल्यामध्ये ते बल प्राप्त होत असते. मग तिसरं रिद्धिपाद आहे चित्त समाधी प्रदान संस्कार समन्वागत रिद्धिपाद. समाधीच्या या अवस्थेमध्ये चित्ताची प्रधानता नसेल तर मग आपण समाधीच्या अवस्थांमधून पार जाऊ शकत नाही. चित्तच नसेल तर चित्ताची प्रधानता. आता या ठिकाणी ज्यावेळेस चित्ताची प्रधानता येते त्यावेळेस आता आपलं चित्त हे स्थूल आहे, अतिशय स्थूल आहे. कारण आपलं चित्त हे विस्कळीत आहे, आपलं चित्त एकाग्र नाही आहे. पण समाधीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण समाधी भावनेचा अभ्यास करतो, वेगवेगळ्या आलंबनाचा ज्यावेळेस आपण वापर करतो, अवलंब करतो, 40 आलंबन सांगितलेले आहेत, कम्मठ्ठान ज्याला म्हणतात. या 40 कम्मठ्ठानापैकी आपल्याला ज्या कम्मठ्ठानाची गरज असते त्या कम्मठ्ठानाचा वापर करून आपण आपल्या मनाला परिशुद्ध करतो, एकाग्र करतो आणि त्या एकाग्रतेतून आपलं मन संक्षिप्त होत जाते. संक्षिप्त छोटं होत जाते, मायन्यूट होत जाते, है ना? सूक्ष्म होत जाते, त्याला संक्षिप्त म्हटलेलं आहे. आणि ते इतकं संक्षिप्त होते, इतकं संक्षिप्त होते की टाचणीच्या टोका एवढ्या जागेवर जर आपण संवेदना जाणण्याचा प्रयत्न केला तर ती संवेदना आपण जाणू शकतो. इतकं आपलं मन सूक्ष्म होत असते, संक्षिप्त चित्त होते, छोटं होते, है ना? आणि म्हणून अशा चित्ताद्वारे जे सत्य आहे ते सत्य आपण अधिक प्रखरपणे पाहू शकतो. पूर्ण रूपानं आपण ते सत्य पाहण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमता आपल्यामध्ये विकसित होत असते. आता आहे का ती क्षमता आपल्यामध्ये? शरीराच्या एका मोठ्या मोठ्या भागावर जरी आपण लक्ष केंद्रित केलं तरी त्यावरची जी काही संवेदना आहे ती परिपूर्णपणे आपण पाहू शकत नाही, है की नाही?
परंतु मन जेव्हा संक्षिप्त होते, मन जेव्हा सूक्ष्म होते, त्यावेळेस त्या ठिकाणी उरते ते केवळ चित्त. केवळ म्हणून पुढे पुढे ज्या काही समाधी मार्गाच्या शोध घेण्याचा प्रयत्न आचार्य नागार्जुनासारख्या लोकांनी केलेला आहे, त्याला त्यांनी शून्यता म्हटलेलं आहे. निर्वाणिक अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शून्य आहे. तिथे काही नाही आहे, नथिंग, काही उरत नाही, तिथे शून्यता उरते. म्हणून त्याला निर्वाणाला शून्यता म्हटलेलं आहे त्यांनी, है ना. आणि अतिशय सूक्ष्म असं चित्त त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या सूक्ष्म चित्ताद्वारे आपण संपूर्ण ब्रह्मांडाचं निरीक्षण करू शकतो, है ना. संपूर्ण आपलं चित्त नाही का संपूर्ण ब्रह्मांडाचं निरीक्षण करू शकते. ब्रह्मांड किती मोठं आहे ना. ती ताकद प्राप्त होते, ती ताकद, ती क्षमता प्राप्त होत असते, है ना. आणि म्हणून इथे काय आहे तर आता चित्ताची प्रधानता आहे. या सगळ्या बाबीमधून चित्त प्रधान होत जाते, चित्त अतिशय सूक्ष्म होत जाते आणि मग खऱ्या अर्थानं आपल्याला त्यातून काय प्राप्त होते, काही बल प्राप्त होते. याला रिद्धिपाद असं म्हटलं गेलेलं आहे. तर इथे जे काही आहे तर इथे एक प्रकारे चित्ताची प्रधानता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या चित्ताच्या प्रधानतेमुळे आपल्यातले जे काही अकुशल आहे ते तिथे टिकत नाही, तिथे उरत नाही आणि अशा पद्धतीने आपण अगदी निर्वाणिक अवस्थेपर्यंत या चित्ताच्या प्रधानतेमुळे समाधी भावनेचा आधार घेऊन आपण पोहोचू शकतो. तर असं हे तिसरं रिद्धिपाद आहे. चौथं रिद्धिपाद आहे मीमांसा समाधी प्रधान संस्कार समन्वागत रिद्धिपाद. तर या ठिकाणी मीमांसा समाधी प्रधान संस्कार युक्त रिद्धिपाद ही जी काही भावना आहे तर ही भावना या तीनही भावनेपेक्षा अधिक वृद्धिंगत असणारी भावना आहे. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं असते, आपली जे खोजबीन म्हणतो आपण त्याला, आपण जे काही शोधत असतो, आपण ज्याच्या शोधासाठी निघालेलो आहे ते या अवस्थेमध्ये आपल्याला प्राप्त होत असते. काय शोधत आहोत आपण? आपण शोधत आहोत परम सुखाची अवस्था, आपण शोधत आहोत सत्य, अंतिम सत्य, परम सत्य, है ना. पूर्णपणे जे सत्य आपल्या समोर उजागर होते, आता काहीही लपलेलं नाही, काहीही लपलेलं नाही. जे सत्य आहे ते पूर्ण उघड झालेलं आहे, नेकेड म्हणतो आपण ज्याला, आहे ना. पूर्ण त्याच्या सर्व अंगांनी युक्त अशा पद्धतीचं जे काही सत्य आहे ते सत्य आणि त्या सत्यासाठी आपण जे काही करत आहोत त्या सत्याची आता या ठिकाणी जी काही आपली खोजबीन आहे, जे काही शोधणं आहे ते शोधणं आता या अवस्थेमध्ये संपलेलं असते. आपली जी काही मीमांसा आपण जे काही करत जातो, मीमांसा करत जातो, शोध घेत 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 पुढे जातो, एकही गोष्ट शिल्लक राहू नये यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहत असतो, आहे की नाही. आणि अशा पद्धतीनं या समाधीच्या अवस्थेमध्ये आपली जी मीमांसा करण्याची जी वृत्ती आहे किंवा जो कल आहे तो या ठिकाणी संपून जातो, आहे की नाही. आणि अशा या अवस्थेमध्ये ही जी काही लोकोत्तर ध्यानाची जी काही अवस्था आहे त्या लोकोत्तर ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपण सगळ्याच गोष्टींचा निरोध करून टाकतो, प्रहाण करून टाकतो आणि अशा या ज्या काही अवस्था आहेत त्या अतिशय उच्चतम पातळीपर्यंत आपल्याला घेऊन जात असतात आणि अल्टिमेटली या सगळ्या अवस्थांमधून या ध्यानांगांचा विकास करत करत 4 अरूप ध्यानाच्या अवस्थांचा विकास करत करत आपण निर्वाणापद पोहोचतो. तर अशा ह्या 4 रिद्धिपादांचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. आता हा विषय तेवढा मोठा आणि गंभीर आहे की यावर कितीही विश्लेषण करतो म्हटलं तर याला खूप वेळ लागू शकतो, परंतु मी संक्षिप्त पद्धतीने इथे याचा उल्लेख झालेला आहे म्हणून मी या 4 रिद्धिपादाबद्दल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर असे हे जे रिद्धिपाद आहे या रिद्धिपादाच्या माध्यमातून भगवान बुद्धांना जे काही बल प्राप्त झालेलं आहे, जो अहर्तपद प्राप्त करतो त्याला सुद्धा अशा पद्धतीचे बल प्राप्त होत असतात. परंतु विशेषत्वानं भगवान बुद्धाला जे काही बल प्राप्त झालेलं आहे तर त्या आपल्या बलाच्या आधारे ते कल्पापर्यंत जिवंत राहू शकतात. आणि दुसरीकडे त्यांनी 3 महिन्याच्या नंतर माझं महापरिनिर्वाण होईल अशी सुद्धा घोषणा केलेली आहे.
तर यातून जी काही कॉन्ट्राडिक्टरी निर्माण होते त्यावर आपण प्रकाश टाकावा अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो प्रश्न या ठिकाणी राजा मिलिंदाने भगवान नागसेनाला भंते नागसेनाला विचारलेला आहे. तर ते म्हणतात, यावर अतिशय समर्पक असं उत्तर देतात की भगवान बुद्धाने येथे असे म्हणून आत्मबळाची प्रशंसा केलेली नाही, तर त्यांनी वृद्धिबळाची यथायोग्य प्रशंसा केली आहे की तथागताला 4 रिद्धिपद प्राप्त आहे आणि या आधारे ते कल्पापर्यंत जिवंत राहतील. हे जे काही कल्पापर्यंत जिवंत राहतील हे जे काही वाक्य आलेलं आहे ते प्रत्यक्ष त्या पद्धतीने करण्यासाठी आलेलं नाही आहे, तर यातून रिद्धिबळाची प्रशंसा करण्यासाठी भगवान बुद्धाने या अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे, नाही का. या रिद्धिबलामध्ये किती मोठी क्षमता सामावलेली आहे, किती मोठं सामर्थ्य सामावलेलं आहे, ते सामर्थ्य उजागर व्हावं म्हणून त्या रिद्धिबलाची प्रशंसा करण्याकरिता भगवान बुद्धाने हे जे काही म्हटलेलं आहे ते अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे. किती समर्पक या ठिकाणी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग ते उपमा देतात की ज्याप्रमाणे हे राजा, आपण असे समजूया की एका राजाकडे एक घोडा आहे, तो अतिशय वेगाने धावणारा आहे, वाऱ्याच्या वेगाने धावणारा आहे. त्याच्या शक्तिबळाची प्रशंसा करण्याकरिता राजा आपल्या जनपदातील सामान्य लोकांना, सैनिक, नौकर, ब्राह्मण, व्यापारी, मंत्री यांच्यामध्ये जाऊन जोरजोराने म्हणावे की हे मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की हा घोडा समुद्राच्या पाण्याच्या शेवटच्या किनाऱ्याने पृथ्वीला पूर्ण फेरी मारून एका क्षणात येथे येऊ शकतो. परंतु राजाने त्या घोड्याच्या शक्तीचे व वेगाचे त्या परिषदेसमोर काही प्रदर्शन करून दाखवू नये. तरी तो घोडा वेगवान व समर्थ आहे आणि तो क्षणात संपूर्ण पृथ्वीला फेरा मारू शकतो. हे मिथक आहे, रूपक आहे या ठिकाणी दिलेलं की अपरिमित अशी शक्ती त्या घोड्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये असलेल्या शक्तीची वाच्यता तो लोकांसमोर, सर्वांसमोर करतो. पण प्रत्यक्ष तसं तो करून दाखवतो का? प्रत्यक्ष तसं तो करून दाखवत नाही. प्रत्यक्ष तसं तो करून दाखवण्याची गरजही नाही आहे. परंतु हे सांगणं यासाठी की तो घोडा अतिशय वेगवान आहे, तो अतिशय सामर्थ्यवान आहे ना. तर हा जो काही तो घोड्याचा गुण आहे, तो घोड्याचा गुण प्रदर्शित करण्यासाठी तो राजा आपल्या घोड्याबद्दल तो या पद्धतीने सांगतो. तर याच पद्धतीने भगवान बुद्धामध्ये जे काही रिद्धिपाद आहे ते रिद्धिपाद, त्या रिद्धिपाद म्हणजे किती, म्हणजे त्याच्यामध्ये किती बळ आहे, त्या रिद्धिपादाची किती शक्ती आहे की नाही, किती सामर्थ्य आहे, हे लोकांपुढे उघड होण्यासाठी भगवान बुद्ध त्या पद्धतीने त्या रिद्धिपादाची अशा पद्धतीने सांगून प्रशंसा करतात है ना. त्याच्या बळाची व्याप्ती किती मोठी आहे हे अशा पद्धतीची प्रशंसा करून भगवान बुद्ध लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात है ना. तर त्याचप्रमाणे हे राजा, भगवान बुद्धाने आपल्या रिद्धिबळाची प्रशंसा करून असे म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे ते 3 विद्यासंपन्न, 6 अभिज्ञा म्हणजे विशिष्ट पद्धतीचं ज्ञान, अर्हत हे सुद्धा त्यांनी पद प्राप्त करून घेतलेलं होतं. विमल, आश्रव, श्रीन देव मनुष्यांच्या मध्ये बसून म्हणाले की हे आनंद, तथागताला 4 रिद्धिपद प्राप्त आहे. हे आनंद तथागताला 1 कल्प किंवा उरलेल्या कल्पापर्यंत जिवंत राहण्याची इच्छा होती. तर हे राजा, तथागताने आपल्या त्या रिद्धिबलाची प्रशंसा केलेली आहे आणि ते रिद्धी बळाने 1 कल्प किंवा उरलेल्या कल्पापर्यंत जिवंत समर्थ होते. परंतु ते त्या सभेत आपल्या रिद्धिबळाचे प्रदर्शन करू शकले नाही. हे राजा, भगवान बुद्धाला त्या संपूर्ण अस्तित्वाविषयी आस्था नव्हती, त्या संपूर्ण अस्तित्वाविषयी आस्था नव्हती. त्यांनी संसारातील सर्व दोष जाणले होते. आता हे जे वाक्य आहे ना, हे अतिशय महत्वाचं असे वाक्य आहे. संपूर्ण अस्तित्वाविषयी आस्था नव्हती, त्यांनी संसारातील सर्व दोष जाणले होते. म्हणून हे राजा, भगवान बुद्धाने म्हटले आहे की भिक्खूंनो, आता हे वाक्य फार महत्वाचं आहे. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे विष्ठा थोडीशी असली तरी दुर्गंध पसरविणारी आहे, त्याचप्रमाणे हे भिक्खूंनो, मी अल्पशा आसक्तीची सुद्धा प्रशंसा करीत नाही. अल्पशा आसक्तीची
कुठल्या पद्धतीची आसक्ती? कल्पापर्यंत थांबण्याची जी काही आसक्ती आहे है ना, तर ही छोटीशी आसक्ती सुद्धा भगवान बुद्धामध्ये उरलेली नाही आहे की नाही. उरली असती तर कल्पापर्यंत थांबले असते, पण ही आसक्ती उरलेली नाही. आणि या अस्तित्वाविषयी सुद्धा त्यांच्यामध्ये आस्था उरलेली नव्हती. कारण हे जे काही अस्तित्व आहे, हे जे काही संस्कारित अस्तित्व आहे, या संस्कारित अस्तित्वाचा भाग भगवान बुद्ध सुद्धा आहेत. कारण ते शरीरधारी आहेत, त्यांना शरीर आहे, आणि हे जे शरीर आहे ते संस्कारित अस्तित्वाचा भाग असल्यामुळे या संसाराप्रती त्यांच्यामध्ये मुळीच एक प्रकारची आसक्ती आहे, ते आसक्ती उरलेली नव्हती. ही संपूर्ण आसक्ती तुटलेली होती आहे की नाही. आणि या संसारामध्ये दोष आहे हे ते जाणत होते. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, कशाची उपमा दिलेली आहे, तर थोडीशी जरी विष्ठा असेल तर त्यातून दुर्गंध निर्माण होते. त्याचप्रमाणे हे भिक्षूंनो, मी अल्पशा आसक्तीची सुद्धा प्रशंसा करीत नाही. त्यापेक्षा एका क्षणाचाही विलंब न होऊ देता मरणे बरे. किती महत्वाची गोष्ट या ठिकाणी म्हटलेली आहे. तर थोडीशी विष्ठा, त्या विष्ठेमधून दुर्गंध निर्माण होतो. म्हणून थोडीशी जरी आसक्ती असेल तर ती सुद्धा आसक्ती कशी आहे, तर दुर्गंधीयुक्त आहे. म्हणून आसक्ती माणसाला बांधून ठेवते, ते एक प्रकारचं बंधन आहे. आणि बुद्ध या सगळ्या बंधनाच्या पलीकडे आहे. म्हणून अनेक कल्पापर्यंत थांबण्याच्या छोट्याशा आसक्तीमध्ये भगवान बुद्ध कसे काय अडकून पडतील आहे की नाही. परंतु जर त्यांनी असं म्हटलं की मी कल्पापर्यंत थांबू शकतो, कशासाठी, तर त्यांना तेवढं बल प्राप्त होतं. आणि त्या रिद्धी बलाची प्रशंसा करण्यासाठी भगवान बुद्धांनी अशा पद्धतीचं वाक्य त्याचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे. परंतु ते कुठल्याही आसक्तीमध्ये फसलेले नसल्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांनी स्वतःचं मरण जे आहे ते मरण होऊ दिलेलं आहे ना. शरीर त्याग त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा हे राजा, भगवान बुद्धाने जेव्हा सर्व अस्तित्व, गती आणि योनीला विष्ठेप्रमाणे पाहिले, तेव्हा रिद्धी बळाद्वारे अस्तित्वाची इच्छा करतील काय ना. रिद्धी बलाद्वारे आपण पुन्हा एका कल्पापर्यंत अस्तित्वामध्ये राहावं अशा पद्धतीची ते अपेक्षा करतील काय, तर म्हणते नाही. तेव्हा हे राजा, भगवान बुद्धाने रिद्धी बळाची प्रशंसा करण्याच्या उद्देशानेच अशा प्रकारे बुद्धाने सिंहनाद केलेला आहे. सिंहनाद याला काय म्हटलेलं आहे, सिंहनाद. भगवान बुद्धाला सिंहाची उपमा दिलेली आहे. आणि भगवान बुद्ध जे काही सांगतात, जे काही उपदेश करतात, त्याला सिंहनाद म्हणतात. आणि या रिद्धी बलाच्या प्रशंसेसाठी भगवान बुद्धाने हा जो केलेला सिंहनाद होता, त्याला त्या वाक्यामध्ये आपण अडकून पडता कामा नये. त्या वाक्याला जसं तसं समजून घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. तर त्या वाक्य उच्चारण्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे, ती भूमिका त्या रिद्धिबळाची प्रशंसा करण्याची भगवान बुद्धाची असल्यामुळे तशा पद्धतीचं वाक्य या ठिकाणी आलेली आहे. परंतु आता या सगळ्या संस्कारित अस्तित्वाप्रती भगवान बुद्धाची थोडीशीही आसक्ती उरलेली नसल्यामुळे है ना, तर विष्ठेला जसा दुर्गंध येतो तसा त्याच पद्धतीचा दुर्गंध आसक्तीला सुद्धा येत असतो. आणि या दुर्गंधीमध्ये आता भगवान बुद्ध पडलेले नाहीत, तर ते संस्कारित अस्तित्वाचं जे सत्य आहे, त्या संस्कारित अस्तित्वाचा त्यांचं शरीर सुद्धा एक भाग असल्यामुळे ते नैसर्गिकरित्या त्यागणं है ना. आणि ते त्या पद्धतीनं भगवान बुद्धांनी नैसर्गिकरित्या त्यागलेलं आहे. ते कुठल्याही बंधनामध्ये अडकून पडलेले नव्हते. तर असं हे अतिशय महत्वाचं असं प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे. तर मला वाटतं की 9:08 झालेले आहे. तर हे प्रकरण आपल्याला योग्य पद्धतीनं समजलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आपण सर्वांनी इतक्या वेळपर्यंत मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो. धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.